बलवंत वानखेड़े का नवनीत राणा पर पलटवार। पूर्व सांसद नवनीत राणा द्वारा हाल ही में अमरावती के नव नियुक्त सांसद बलवंत वानखेड़े पर की गई तीखी टिप्पणी का बलवंत वानखेड़े ने जोरदार पलटवार किया है। नवनीत राणा ने वानखेड़े को वॉचमैन और चपरासी जैसे शब्दों का प्रयोग किया था, जो जनप्रतिनिधि 25 लाख लोगों का प्रतिनिधित्व करने वाले एक सांसद और जनतंत्र का अपमान था। बदला घेणार की नाही? जे खोटे बोलू या मतदारसंघामध्ये ज्यांनी प्रचार केला, अरे आज जे खासदार झाले आहे ते त्यांच्या घराचा चपराशी झालाय, वॉचमॅन म्हणून रिप्रेझेंट करताय, 25 लाख लोकांचा प्रतिनिधित्व करणारा एक घरामध्ये जाऊन वॉचमॅन सारखा सलामी ठोकत आहे। अरे तसा खासदार हवा होता का आपल्याला, जे तुमचा सम्मान तुमचा मान ते घाण कोणाचे घराचे वॉचमॅन म्हणून घाण ठेवलेला आहे। मी आपल्याला हात जोडून विनंती करीन की या मतदारसंघामध्ये कोणाला मतदान करायचं आहे? कमळ। राणा की इस टिप्पणी पर अमरावती के सांसद बलवंत वानखेड़े ने कहा कि आम्बेडकरी समाज की भावनाओं को ठेस पहुंची है और वो बाबा साहेब आम्बेडकर के विचारों से प्रेरित है, जिनके कारण वो संसद में पहुंचे हैं। वानखेड़े ने कहा कि नवनीत राणा का पराजय पचा नहीं पा रहे हैं और आगामी चुनाव में रवि राणा को आम्बेडकरी समाज अपनी जगह दिखाएगा। इसके साथ ही उन्होंने देवेंद्र फडणवीस और राणा दंपत्ति को भी वॉचमैन करार देते हुए उनकी आलोचना की। नवनीत राणा हिने जे माझ्यावर आरोप केलेले आहेत, जे की त्यामुळे आंबेडकरी समाज संपूर्णतः दुखलेला आहे, जो की बाबासाहेबांच्या रक्ताचा आणि विचाराचा वारसदार खऱ्या सर्टिफिकेटवाला मी निवडून आल्यामुळे त्यांना कुठेतरी आग लागली आणि त्या आगेपोटी त्यांचा पराभव हा त्यांना पचवता येत नाही, म्हणून माझ्यावर वारंवार सातत्याने टीका करतात। यापूर्वी सुद्धा रवी राणा यांनी यशोमतीताईंच्या चपला उचलतात अशी माझ्यावर टीका केली होती। आता येणाऱ्या निवडणुकीत रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघात आंबेडकरी जनता ही त्यांना जागा दाखवून देईल, याचा जवाब निश्चित विचारेल। सत्ता का ये खेल, प्रचार प्रसार, लुभावने वादे, हरे भरे सपने, इसकी आलोचना, उसकी प्रशंसा, ये सब राजनीति है। लेकिन सबके बीच में प्रामाणिक को पहचान, उसे अधिकार देना, यही असली समाज नीति है। सबसे बड़ी इस नीति का कंट्रोल जनता के हाथ